Asexual reproduction in multicellular organism contains again 5 different stages, 5 types. The first one is fragmentation. आपण त्यातलं पहिलं आज बघतोय तो प्रकार आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट म्हटलं तर तुमच्या लक्षात येत असेल, फ्रॅगमेंट म्हणजे खंडीभूत होणे, खंड होणे म्हणजे तुकडे होणे. इट इज रिलेटेड टू asexual reproduction of multicellular organism. In this situation, a body of a parent organism, while we discussing this picture, see here, this is I think example of fragmentation. The Spirogyra is here. What about this Spirogyra? तुमच्या समोर दिसत आहे. स्पायरोगायराच्या संदर्भात जर आपण विचार केला तर काय सांगता येईल पहा. इन केस ऑफ दिस फ्रॅगमेंटेशन, अ बॉडी ऑफ पॅरेंट, आता इथं पॅरेंटची बॉडी, सपोज दिस इज अ स्पायरोगायरा. ओके, द बॉडी ऑफ पॅरेंट, व्हॉट विल हॅपन, ब्रेक्स इनटू मेनी फ्रॅगमेंट्स. काय होतं, ब्रेक्स इनटू मेनी फ्रॅगमेंट्स, मीन्स दिस बॉडी breaks into many fragments. Suppose it is cut, means again 2 pieces are formed. These are 2 pieces like this. So this is a parent one, it break up and 2 pieces are formed. And very interesting fact that these both pieces are identical to each other. हे दोन्हीच्या दोन्ही जे पीसेस आहेत त्याच्यापासून निर्माण झालेले हे काय असतात, एकमेकांना आयडेंटिकल असतात. अँड आफ्टर सम डेज these pieces grow independently. हे दोन्ही पीसेस काय होतात, परत इंडिपेंडेंटली ग्रो होतात, हळूहळू त्यांची वाढ होते. अँड फायनली these again forms a parent. हे परत पूर्वीचे जे पॅरेंट होतं त्याच्यासारखे ते दिसण्यास सुरुवात होतात. सो धिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक दॅट इज स्पायरोगायरा, स्पॉन्ज, दॅट इज अ सायकॉन, अशामध्ये ते आढळत असतं. आता मुळातच हे असं तयार होण्यामागचं कारण काय, ते कुठं तयार होतं, ऍक्च्युअली इन अ वॉटर. ओके, इन विच वॉटर, इफ देर इज प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स आर अवेलेबल. जर एक पाणवट आहे, डबका आहे, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात काय असेल, पाणी आहे आणि न्यूट्रियंट्स पडलेलं आहे, पोषण तत्वे. आता न्यूट्रियंट्स कुठं पडतं, घरातून आपला जो कुठला कचरा किचन मटेरियल म्हणतो तो जर तिथे नेऊन टाकला असेल तर बेस्ट न्यूट्रिएंट तिथं तयार असतं आणि त्यामध्ये ते इझिली ग्रो होतात. सो वॉटर, प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग द स्पायरोगायरा. स्पायरोगायराच्या वाढीसाठी, वेगाने वाढण्यासाठी न्यूट्रिएंटची त्याला गरज असते आणि त्याचे जे फिलामेंट आहेत, द फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट. त्याचे जे फिलामेंट आहेत अतिशय वेगाने वाढतात. They grow very fast and finally they break up into many small pieces. इथं मी 2 दाखवलेलं आहे, तसे त्या प्रकारे ते दोघांचे 4 होऊ शकतात, 4चे 5, but all are identical to each other and finally they grow independently. आणि ते हळूहळू स्वतंत्र वाढण्यास सुरुवात होते and they are forming the different the new Spirogyra. Also it is in case of सायकॉन. सायकॉनच्या बाबतीत सुद्धा असं होतं, ते सुद्धा स्प्लिट होतात, त्यांची वाढ होते आणि इंडिपेंडेंटली ते ग्रो होतात. तर हे जे आहे फ्रॅगमेंटेशन हा प्रकार होता. फ्रॅगमेंट नावातच स्पष्ट आहे, फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे होणे, खंडीभवन असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, आता तुमच्या समोर इथे मी दाखवू इच्छितो, पहा कशा पद्धतीने झालेलं आहे फ्रॅगमेंटेशन. पहा, सी हिअर, धिस इज ओरिजिनल पॅरेंट स्पायरोगायरा. When it is split here, after split it turn into 2 different Spirogyra. After some days these grow and again finally these are look like a parent one. ह्याच्यासारखे ते दिसण्यास सुरुवात होत असते. अशा रीतीने हे झाल्यानंतर आता आपण दुसरा प्रकार जो पाहतोय तो आहे रिजनरेशन. येस सर. सरडा किंवा पाल. हा, तुमच्या कधी असं प्रसंग आलाय का, चुकून तुमच्या हातून त्याचं शेपूट वगैरे तुटलेलं आहे, असं झालंय का? शेपूट होत तर त्याचं जे शेपूट तुटतं त्या राहिलेल्या पूर्ण भागाचं परत त्याला रिजनरेशन होतं, परत त्याला शेपूट येतो. ही पद्धत म्हणजेच काय आहे, रिजनरेशन. म्हणजे काय घडतं बघा, लाईक ॲज अ लिझार्ड ब्रॅकेट्स टेल or discarded part, that discarded part
अगेन ग्रो टू द ओरिजिनल लिझार्ड. त्या ओरिजिनल लिझार्डचा तुटलेला जो भाग आहे परत त्याला तो मिळवता येतो. सो डिस्कार्डेड पार्ट इज जनरेटेड आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम. डिस्कार्डेड म्हणजे निघून गेलेला जो भाग आहे तो परत त्याला मिळतो. बिकॉज इट कंटेन्स सम स्पेशल टाइप्स ऑफ सेल. त्याच्यामध्ये काही स्पेशल टाइप्स ऑफ सेल आहेत. त्या सेलमुळं त्याला काय करता येतं, डिस्कार्डेड पार्ट मिळवता येतं. त्याचं छानसं एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल प्लॅनेरिया. यु नो प्लॅनेरिया. प्लॅनेरिया याची आकृती अशा पद्धतीची आहे. इन केस ऑफ प्लॅनेरिया, आता ह्याला आपण प्लॅनेरिया म्हटलं. इफ ऍक्सिडेंटली, ऍक्सिडेंटल म्हणजे अपघाताने, इट कटेड 1 2 3 4. हाऊ मेनी बघा, 1 2 3 4 5 असे 5 तुकडे झाले. तुकडे झाले म्हणजे ऍक्सिडेंटली, अपघाताने झाले. सो व्हॉट विल हॅपन इन धिस केस, each planaria 1 2 3 4 5 from 5 cutted parts again 5 new planarias are formed. Means for this one remaining part is generated, for this tail the whole remaining part or body is generated. ह्यालाच आपण काय म्हणतो, रिजनरेशन कॅपॅसिटी. इट occurs in lizard as well as planaria. So simply what is mean by regeneration? म्हणून आपण रिजनरेशन कशाला म्हणतो, सम एनिमल्स हॅव कॅपॅसिटी टू रिकन्स्ट्रक्ट देअर एंटायर पार्ट बिकॉज इट कंटेन्स सम स्पेशलाइज्ड सेल. कशामुळे शक्य होतं त्यांना, बिकॉज दीज टाइप्स ऑफ एनिमल्स कंटेन सम स्पेशलाइज्ड सेल. ड्यू टू दॅट स्पेशलाइज्ड सेल, इफ डिस्कार्डेड पार्ट, तुटलेला भाग, निघून गेलेला भाग सुद्धा परत काय करता येतो, कन्स्ट्रक्ट करता येतो. पण याला नॅचरल रिप्रोडक्शन मध्ये इन्क्लूड करत नाहीत. म्हणजे कसं, आता आपण पाहिले, बडिंग पाहिलं किंवा फ्रॅगमेंटेशन पाहिलं, अशा पद्धतीने याला त्याच्यामध्ये नॅचरल रिप्रोडक्शन म्हणून इन्क्लूड करत नाहीत. का करत नसतील सांगता येईल का कोणाला, का त्याला नॅचरल रिप्रोडक्शन मध्ये ऍड केलेलं नाहीये? पहा, बिकॉज इट कटेड पार्ट इज देअर, वी हॅव टू वेट फॉर कट. आपल्याला त्या शरीराचा भाग कट होण्यापर्यंत वेट करावं लागेल ना. असं आहे का, नॅचरली बाकीच्याच कसं असतं, सम आफ्टर सम पिरियड त्याचं रिप्रोडक्शन घडतं, असं त्याचं नाहीये. ह्याचं बॉडी पार्ट कट झाला नाही, तो सुरक्षित राहिला तर तो काही दिवस नवीन भाग, त्याच्यापासून नवीन प्राणी तयार होणारच नाही. पण ऍक्सिडेंटली जो कट झाला म्हणजे तो प्रवाहामध्ये वगैरे, तेव्हाच त्याच्यापासून नवीन भाग तयार होतो. हा, लिमिटेड रिजनरेशन हा शब्द कशासाठी आलाय, लिझार्ड त्याच्यामध्ये लिमिटेड रिजनरेशन आहे. फक्त सेपूड तुटला तरच त्याला परत मिळवता येतं. प्लॅनेरियाचं कसं आहे, नो लिमिटेड रिजनरेशन, एंटायर बॉडी कॅन बी रिकन्स्ट्रक्टेड. प्लॅनेरियाच्या बाबतीत मात्र संपूर्ण बॉडी येते. तर पहा, तुमच्या समोर आता इथे पिक्चर आहे, परत मी जवळ येतोय वाटल्यास त्याच्या फारच. सी हिअर, इथं तुमच्या समोर दिसत असेल व्यवस्थित. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हा एक प्लॅनेरिया आहे. 1 2 3 3 पार्ट दाखवलेत बघा, हे वरचा भागचा आणि आतला. मग हे 3 भाग कट झालेले आहेत. 3 भाग कट झाल्यानंतर प्रत्येकापासून 1 2 3, आता एक याच्यापासून इथं, याच्यापासून इथं, हा राहिलेला याच्यापासून एक, म्हणजे एकाचे 3 भाग झाले. दिस इज एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन. ओके, बट इट इज नॉट अन इन्क्लुडेड इन द नॅचरल मेथड. ह्याला नॅचरल मध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. हे झालं दुसरं. तिसऱ्या भागाकडे जातोय, बडिंग प्रोसेस. थर्ड जो आहे त्याला आपण काय म्हणतो, बडिंग. बडिंग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कुठलं, ईस्ट इज द एक्झाम्पल. त्याचं एक्झाम्पल काय होतं, ईस्ट होतं. आणि आज आपण बघतोय बडिंग. इट इज इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे कोणाच्या बाबतीत बघणार आपण, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये इन केस ऑफ हायड्रा. हायड्रा यू नो व्हेरी वेल. हायड्राचं तुम्हाला एक्झाम्पल माहित आहे. आणि हायड्रा बद्दल आपण माहिती टॉपिक नंबर 6 मध्ये परत शिकणार आहे. टॉपिक नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स मध्ये काही फायलम्स आहेत, 10 फायलम्स. त्यामध्ये एक सिलेंट्रेटा म्हणून फायलम आहे. त्या फायलम मध्ये आपण या हायड्रा बद्दल माहिती घेणार आहे. तर त्या हायड्राच्या बाबतीत काय सांगता येतं, सी हिअर, इन केस ऑफ हायड्रा, सपोज दिस इज हायड्रा
हा हायड्रा आहे, त्याला असे टेंटॅकल्स असतात. देर इज वन बड, त्याला काय निर्माण होतो, एक बड इज फॉर्म्स. काय निर्माण झाला, बड इज फॉर्म्स, दॅट इज आउटग्रोथ म्हणतो आपण त्याला. त्याला काय म्हणायचंय, आउटग्रोथ. आउटग्रोथ म्हणजे बाहेर आलेला, आउटग्रोथ. पहिल्यांदा काय होतं, वन आउटग्रोथ इज फॉर्म्स अँड दॅट आउटग्रोथ हॅव्हिंग रिपीटेटिव्ह डिव्हिजन ऑफ सेल. त्यांच्यामध्ये काय घडतं, रिपीटेटिव्ह डिव्हिजन ऑफ सेल, सारखं सारखं तिथं डिव्हिजन ऑफ सेल होतं. अँड देअरफॉर दॅट आउटग्रोथ इज फॉर्मिंग इनटू टर्न इनटू बड. त्याचं रूपांतर कशात होतं, त्या आउटग्रोथचं रूपांतर बड मध्ये होतो. अँड दॅट बड ग्रोज प्रोग्रेसिव्हली अँड कंटिन्युअसली. आणि तो बड हळूहळू कसा होतो, वाढण्यास सुरुवात होतो, त्याची वाढ होत जाते. अँड व्हॉट एव्हर इट्स ग्रो, जोपर्यंत त्याचं ग्रो होतं, जोपर्यंत तो वाढत जातो, त्याचं सगळं न्यूट्रिशनल व्हॅल्यू कोण प्रोव्हाइड करतं, तर तो पॅरेंट हायड्रा. पॅरेंट हायड्रा ह्याला काय करतो, न्यूट्रिशनल व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. सो सिम्पली पॅरेंट हायड्रा सप्लाइज द न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. त्या बडिंग हायड्राला तो सगळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. अँड बडिंग हायड्रा फायनली सेपरेट, आणि शेवटी तो बडिंग हायड्रा काय होतो, सेपरेट होतो. अँड इट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली, आणि पुढे मात्र तो स्वतंत्र राहण्यास सुरुवात होतो. देन इट्स ग्रो, फायनली इट्स अपियर्स टू बी पॅरेंट्स हायड्रा, आणि नंतर तो कुणासारखं दिसण्यास सुरुवात होतो, पॅरेंट्स हायड्रा सारखा दिसण्यास सुरुवात होतो. सो साधी रचना आहे. फक्त पहिल्यांदा आउटग्रोथ येतं, आउटग्रोथ पासून बड होतो, बड मला न्यूट्रिशनल पॅरेंट हायड्रा कडून मिळतं. आफ्टर सफिशियंट टाइम पिरियड, when it's become mature, it's detached from the parent hydra. तो parent hydra पासून डिटॅच होतो and it's grow independent. When we observing this picture, पहा बडिंगचं एक्झाम्पल तुम्हाला दिसत असेल. इन केस ऑफ बडिंग, दिस इज अ पॅरेंट हायड्रा. स्मॉल बड सुरुवातीला दिसते तुम्हाला, स्मॉल बड. आफ्टर देन दिस बड ग्रो प्रोग्रेसिव्हली अँड कंटिन्युअसली. आफ्टर सफिशियंट फॉर्मेशन ऑफ दिस यंग हायड्रा, इट इज डिटॅच्ड, त्याच्यापासून डिटॅच होतो, डिटॅच झाल्यामुळे बाहेर पडतो. अँड इट इज फॉर्मड अ न्यू हायड्रा, इट्स ग्रो इंडिपेंडेंटली. अशा पद्धतीने रिप्रोडक्शन प्रोसेस हे कुणामध्ये घडून येत असतं, हायड्रामध्ये, विच इज मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. हे कशामध्ये आहे, तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. असे 3 प्रकार झाल्यानंतर चौथा जो बघणार आहे तो आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, जे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं बघा एक्झाम्पल मध्ये. द फोर्थ वन, that is called as vegetative propagation. पाहूया आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कशाला म्हणतात. व्हेजिटे स्पेलिंग जास्त झालंय, प्रपोगेशन, ह्याला व्हेजिटेटिव्ह पार्ट. कोणाला सांगता येईल का, विच आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट कुठले कुठले असतात, रूट, स्टेम, बड as well as स्टेम आर द 4 पार्ट्स ऑफ प्लांट्स. हे 4 भाग आहेत. सो सिम्पली व्हॉट इज मीन बाय व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन कशाला म्हणायचं, द रिप्रोडक्शन इन प्लांट्स, द रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट. जे आता नाव सांगितलं व्हेजिटेटिव्ह पार्ट, लाईक एज रूट, स्टेम, लीफ अँड बड, दॅट इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे रूट मधून जर त्याची वनस्पतीचं रिप्रोडक्शन होत असेल, लीफ मधून होत असेल, बड मधून होत असेल, किंवा स्टेम मधून होत असेल, त्या व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून तयार होणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. त्याचं एक्झाम्पल सांगता येतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ ब्रायोफायलम, आता आपण पिक्चरच्या साहाय्याने बघूया इथं कुठले पिक्चर दिलेले आहेत. सी हिअर, पहा इथं जे दिलेलं आहे, स्टेम पासून काय तयार झालेलं आहे, इथे एक वनस्पती स्टेम म्हणजे त्याच्या स्तंभापासून तयार झालेलं आहे. त्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल आहे पोटॅटो. पोटॅटोला बर्ड्स असतात, बर्ड्सला आपण आईज म्हणतो. तुम्ही बटाटे पाहिलेले आहेत, त्याला आईज आलेले असतात, कोंब फुटलेलं असतं बघा, त्या कोंबातून त्याची नवीन वनस्पती तयार होते. एवढंच कशाला, घरी तुम्ही जर ओलसर ठिकाणी एक काय म्हणतो आपण पोटॅटो ठेवून बघा, वाटल्यास एक 10-15 दिवसांनी बघा, त्याला कोंब फुटलेले असते आणि त्या कोंबातून नवीन वनस्पतीची निर्मिती झालेली असते. इट इज अ टाइप ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो बड म्हणतो आपण त्याला. तर ह्या ओनियन, यस, ओनियन मधून सुद्धा असंच घडतं. त्यानंतर स्वीट पोटॅटो. ब्रायोफायलम म्हणून एक वनस्पती आहे,
त्याच्या लीफ मार्जिन मधून बघा, लीफच्या मार्जिन मधून काय झालेलं आहे, नवीन वनस्पती. म्हणजे लीफ, रूट, स्टेम अँड बड अशा चारही भागातून काय होत असतं, वनस्पतीची पुनरुत्पादित होत असतं किंवा निर्मिती होत असते. म्हणून त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो व्हेरी सिंपल वन. व्हॉट अबाउट व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन? In case of radish, carrot, all these helps or it involves vegetative propagation. आणि ह्याचं एक सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक आहे. काय आहे? द ग्रोथ ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इज व्हेरी फास्ट. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनने जे रिप्रोडक्शन होतं ते सीड्स पेक्षाही वेगात होतं. सीड्स पासून जनरली होत असतं, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून जे होणारं रिप्रोडक्शन आहे ते वेगात होत असतं. रेट ऑफ रिप्रोडक्शन इज मोर. हे झालं फोर्थ वन, व्हेजिटेटिव्ह. आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो आहे स्पोर फॉर्मेशन. व्हॉट अबाउट स्पोर फॉर्मेशन? ह्याला आपण बीजाणुधानी निर्मिती म्हणतो. बीजाणू. आता ह्याच्याबद्दल काय सांगता येतं पहा. यु नो ब्रेड, पाव माहितीये? श्रद्धा पाव खातेस तू, पावावर बहुतेक जिवंत आहेस तू. तसंही जेवण करत नाही, पाव वगैरे खाणारे लोक माहितीये, किंवा ब्रेड, भाकरी माहितीये. तर काय होत असतं भाकरीमध्ये किंवा ब्रेड, इफ kept for longer period of time, or these bhakri or this bread come contact with moist or come contact with water, definitely what will happen, or these are kept in humid place, after 2 to 3 days fungus will grow on it. त्याच्यावर काय वाढते? बुरशी चढते. त्याला आपण फंगस म्हणतो. त्याचं छान एक्झाम्पल सांगतो. तुम्हीच पहा, डबा दररोज आणत असता. आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी, किंवा लास्ट इयर पण होतं, आणि तुम्ही विसरून गेला किंवा शनिवारी आणला, सोमवार मंगळवार सुट्टीच्या आहे शाळेला, तुमचा डबा तसाच गेला रिटर्न. तुम्ही परत जेव्हा बुधवारी डबा उघडता, तुमचं ऑब्झर्वेशन मला खात्री आहे तिथं फंगस निर्माण झालेली असते. फंगस होतोय म्हणजेच काय झाला, तिथे म्युकर तयार झालेला असतो. आणि काय होतं, फंगस ग्रो विथिन 2 to 3 days. अँड when we observe this fungus under compound microscope, जेव्हा आपण हे फंगस कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या साहाय्याने पाहतो, दिस इज वन टाइप ऑफ फंगस. हा फंगस म्युकर आहे. आणि इथं वरच्या बाजूला काय असतो तर असा स्पॉरेंजियम. स्पॉरेंजियम म्हणजे त्याला आपण बीजाणुधानी असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? स्पॉरेंजियम म्हणजेच काय? बीजाणुधानी असं म्हटलं जातं. तर पहा काय घडतं इथं. फर्स्ट ऑफ ऑल, दिस इज अ म्युकर. इन केस ऑफ म्युकर, इट हॅज अ फिलामेंटस बॉडी. त्याची बॉडी कशी असते? फिलामेंटस बॉडी. अँड the once spore is formed in the sporangia. ह्याच्यामध्ये काय निर्माण होतात? स्पोरस निर्माण होतात. स्पोरस म्हणजे बीजाणू. कुठे निर्माण होतात? स्पॉरेंजियम मध्ये निर्माण होतात. म्हणजे या बीजाणुधानीमध्ये निर्माण होतात. लक्षात घ्या. सो मेनी स्पोरस फॉर्म्स इनटू स्पॉरेंजिया आफ्टर सम डेज और इन अ फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? त्यांच्यासाठी अनुकूल असं ठिकाण किंवा अनुकूल अशी वेळ आली. दिस स्पॉरेंजिया ब्रस्ट. हा स्पॉरेंजिया काय होतो? फुटतो. वन्स द स्पॉरेंजिया ब्रस्ट, ऑल द स्पोरस आर फॉल ऑन द ग्राउंड. आणि सगळ्याच्या सगळे बीजाणू या जमिनीवर पडतात. इफ दॅट ग्राउंड इज मॉइस्ट, हे जर जमीन जी आहे मॉइस्ट असेल, ओलसर असेल, देन डेफिनेटली न्यू मेकर्स आर फॉर्म्स, द न्यू जर्मिनेशन ऑकर्स. नवीन तिथं काय होत असतं? रिप्रोडक्शन होण्यास सुरुवात होतात. सो इन दिस वे ईच स्पेसिस मेंटेन देअर स्पेसिस बाय रिप्रोडक्शन. अशा रीतीने त्यांचं ते मेंटेनन्स बघत असतात. तर असे 5 प्रकार आपण पाहिले. आपण थांबतो इथं.